प्रशासनाने नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवलेले आहेत की आम्ही असा प्रस्ताव करू। भडगाव पुलासाठी असे 3 पर्याय आहेत। जरळी व निलजी बंधाऱ्याचे नारळ फोडले, पण का झालं नाही असं जनतेने जेव्हा विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की जमीन अधिग्रहणाचा प्रश्न आहे। आता कुठं अडचणी आहेत त्याच्यात निर्देश देऊन गेले। आमच्या इकडे मुख्यमंत्री राहू देत, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा इथं काय परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, दुर्दशा झालेली आहे, इथल्या नागरिकांची काय दुर्दशा झालेली आहे, घरं पडलेली आहेत, लोकांना राहायला जागा नाही आहेत, जनावरांचे नुकसान झालेले आहेत। हे बघायला साध्या ह्या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना सुद्धा याची दाद घ्यावीशी वाटत नाही। याच्यासारखं दुर्दैव आमच्या तालुक्याचं आणि या जिल्ह्याचं कुठलं नसावं असं मला वाटतंय। निदान जिल्हाधिकारी तरी आले का हो इथे? बघा ना साहेब, आज तुम्ही प्रशासन 10 मिनिटं रस्ता अडवला म्हणून एवढा तुमचा वर खाली होतोय। मला सांगा, मी डॉक्टर आहे साहेब, पेशंट आहेत, मला कल्पना आहे, त्यामुळे मी जास्त वेळ टाळणार नाही, कारण तुम्हाला नसेल तर आम्हाला आहे, जनतेची काळजी आम्हाला आहे। तर यापैकी कोणी अधिकाऱ्याने इथं येण्याचे कष्ट पण घेतलेले नाही आणि त्यामुळे जनतेला आज रस्त्यावर उतरायला लागतंय। न वाढवणाऱ्या सरकारचा पुलाची उंची न वाढवणाऱ्या सरकारचा, गाळ मुक्त न करणाऱ्या सरकारचा, जनतेला वेठीला धरणाऱ्या सरकारचा मुलाची उंची वाढवलीच पाहिजे, जळणीच्या मुलाची उंची वाढवलीच पाहिजे, भडगावच्या मुलाची उंची वाढवलीच पाहिजे। आज भडगाव पुलाची उंची वाढवण्याबाबत तसेच नदीतील गाळ काढण्याबाबत भव्य असा रस्ता रोको आंदोलन केले। शेकडोंच्या संख्येने यावेळी आंदोलनकर्ते उपस्थित होते। जवळपास तासभर हे आंदोलन करण्यात आले व त्यामुळे दोन्ही बाजूला जवळपास 1.5 किलोमीटर पर्यंत वाहतूक खोळंबली होती। यावेळी तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते। आजच्या या आंदोलनाचा आढावा घेतला ती कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी। आज भडगाव पुलावर जो पूरग्रस्त समिती व इंडिया आघाडीने रस्ता रोको जो केलेला आहे तो जनतेचा एक उद्रेक म्हणावा लागेल की पूर 2019 मध्ये आला, 21 मध्ये आला, 24 मध्ये आला। पूर परिस्थिती कोल्हापुरात निर्माण होते, तिथं मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, अनेक अधिकारी येतात, पण चंदगड गडिंग्लज या विभागात पूर परिस्थिती तितकीच वाईट आहे, शेतकऱ्यांचे तेवढेच हाल आहेत, पण ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं। म्हणून कुठंतरी जनतेचा हा आक्रोश ह्याचंच हे रूपांतर आज या रस्ता रोको आंदोलनमध्ये झालेला आहे। याचा एकच उद्देश होता की हा जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचायला पाहिजे। आज अनेक 2 आठवडे झाले प्रांतसाहेबांना निवेदन देऊन, पण कुठलीही उच्चस्तरीय समिती ही आज आपल्या विभागात आलेली नाही आहे। गडिंग्लज चंदगडमध्ये ना जिल्हाधिकारी फिरकलेले आहेत, ना कोल्हापूरचे पाटबंधाऱ्याचे अधिकारी फिरकलेले आहेत। जनतेची जी मागणी आहे भडगाव पुलाची उंची वाढवणे किंवा जरळी निलजी हे जे बंधारे आहेत जे दरवर्षी पाण्याखाली जातात त्यांचा प्रश्न निकाली काढणे, पूरग्रस्तांच्या शेतकऱ्यांची नुकसानी भरपाई देणे, हे अनेक विषय प्रलंबित असताना या विभागाकडे दुर्लक्ष होतंय आणि म्हणूनच आज जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे आपला आवाज हा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी। प्रशासनाकडून आपल्याला काय सांगण्यात आले? प्रशासनाने नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवलेले आहेत की आम्ही असा प्रस्ताव करू। भडगाव पुलासाठी असे 3 पर्याय आहेत। जरळी व निलजी बंधाऱ्याचे नारळ फोडले, पण का झालं नाही असं जनतेने जेव्हा विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की जमीन अधिग्रहणाचा प्रश्न आहे। मग नारळ का फोडले तुम्ही? जर तुमचं जमीन अधिग्रहण झालं नव्हतं तर तुम्ही नारळच का फोडले? हा प्रश्नाचं जनतेच्या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकलेले नाही। पूरग्रस्तांना अतिशय 120 रुपये 140 रुपये गुंठा अशी अगदी नॉमिनल ही नुकसान भरपाई देण्यात आहे।
ती वाढवण्यासाठी सरकार काय करणार आहे याबद्दल कुठल्याही प्रकारचं उत्तर प्रशासन हे देऊ शकलेलं नाही. त्यामुळं आजच्या या रस्ता रोकोमध्ये कुठल्याही आमच्या समस्यांचं आज निराकरण झालं आहे असं आम्हाला वाटत नाही आणि ह्याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करायची पुढील येणाऱ्या काळात गरज लागणार आहे असंच चित्र आज दिसतंय. तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा आज हे भव्य असं रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल या आंदोलनाबाबत? आज हिरण्यकेशी, निलजी असेल बंधारा, जरळी बंधारा असेल, नांगनूर असेल, गजरगाव असेल, ऐनापूर असेल, या सगळ्या बंधाऱ्यांच्यामुळं पुरामुळं जे नुकसान होतं आहे, जी दाहकता या परिस्थितीची आहे ती या प्रशासनाला कळावी, प्रशासनाला या परिस्थितीला जाग यावी, जाणीव व्हावी. यासाठी 30 मिनिटाचा फक्त अर्ध्या तासाच्या रस्ता रोकोनं जर नागरिकांना एवढा त्रास होत असेल तर जेव्हा 8-8 दिवस रस्ते बंद होतात तेव्हा नागरिकांची काय दुर्दशा होत असेल याची जाणीव प्रशासनाला करून देण्यासाठी, या मुरदाड झोपी गेलेल्या सरकारला करून देण्यासाठी आज हा सर्वपक्षीय रस्ता रोको इथं आयोजित करण्यात आलेला होता. आज 8-8 दिवस पुरामुळं रस्ते बंद व्हायला लागलेत, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान व्हायला लागले. नदी किनारी असलेली शेतातली पिकं, मग ते ऊस असू देत, भात असू देत, सोयाबीन असू देत, सगळी कुजून पिकं गेलेली आहेत. त्याच्याकडे सरकार लक्ष देणार की नाही? या पिकांना, या शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही? त्यांना भरपाई मिळणार की नाही? सगळीकडे सरसकट एकसारखी भरपाई मिळणार की नाही? हा सुद्धा आमचा प्रश्न या सरकारला आहे. आज फक्त शेतकऱ्यांचंच नुकसान नाही तर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान आहे. उत्पादन झालेलं दूध कुठं त्या शेतकऱ्यांनी घालायचा हा प्रश्न आहे. त्याचबरोबरीनं विद्यार्थ्यांचं नुकसान आहे, भाजीपाला सगळ्याच, म्हणजे विद्यार्थी असू देत, रुग्ण असू देत, ह्या सगळ्यांना ज्या दिव्याला सामोरं जावं लागतंय ते दिव्य काय आहे हे सरकारला त्याची जाग आणण्यासाठी हा रस्ता रोको केलेला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री 6 दिवस बेळगाव जिल्ह्याचा दौरा करून जिथं जिथं कुठं अडचणी आहेत त्याच्यात निर्देश देऊन गेले. आमच्या इकडं मुख्यमंत्री राहू देत, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा इथं काय परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, दुर्दशा झालेली आहे, इथल्या नागरिकांची काय दुर्दशा झालेली आहे, घरं पडलेली आहेत, लोकांना राहायला जागा नाही आहेत, जनावरांचे नुकसान झालेले आहेत, हे बघायला साध्या ह्या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना सुद्धा याची दाद घ्यावीशी वाटत नाही. याच्यासारखं दुर्दैव आमच्या तालुक्याचं आणि या जिल्ह्याचं कुठलं नसावं असं मला वाटतंय. प्रशासनाशी आपलं काही बोलणं झालं आहे का? आता प्रशासनानं आम्हाला एक पत्र दिलं की त्यांनी सरकारकडे एक प्रस्ताव या बंधाऱ्यांची उंची वाढवण्यासाठी पाठवलेला आहे, पण हा नुसता प्रस्ताव पाठवलेला आहे, ह्याच्यावर ठोस असा निर्णय कुठलाच झालेला नाही. ह्याच्यावर बजेटमध्ये धरलंय की नाही ह्याची आम्हाला माहिती त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे जर प्रस्ताव पाठवला गेला असेल, प्रशासन म्हणतंय त्याप्रमाणे, तर त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे. ह्या गाळामुळे जे नुकसान होतंय ते पुढच्या पावसाआधी तरी हा गाळ निघाला पाहिजे आणि या बंधाऱ्यांची उंची वाढवण्यासाठी फक्त कागदपत्र आमच्या समोर न नाचवता त्याची इम्प्लिमेंटेशन, त्याची अंमलबजावणी या सरकारनं आणि या प्रशासनानं करावे अशी विनंती या समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं, नागरिकांच्या वतीनं करण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो. धन्यवाद.